मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणाची मागील 4 वर्षात झालेली बरी वाईट अवस्था तुम्ही पाहत आहातच। मूळ पक्ष नेमका कुणाचा, आपले कोण आणि परके कोण, सत्तेसाठी कुणाला जवळ घ्यायचं आणि कुणाशी दगाफटका करायचा, या सगळ्या प्रश्नांची आपापल्या सोयीनुसार उत्तरं इथल्या राजकारण्यांनी शोधली। या राजकारणात पक्षाच्या फायद्याचा विचार करत असताना बऱ्याच जणांना वैयक्तिक नुकसानही सोसावं लागलं। गेल्या वर्षी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर भाजपने सत्तेत पुन्हा प्रवेश मिळवला खरा, पण स्वतःच्या पात्रता किंवा कुवतीपेक्षा कमी दर्जाची मंत्रिपद स्वीकारून त्यांना गप्प बसावं लागलंय। आता त्यात भरीसभर म्हणजे याच भाजप नेत्यांच्या कायम रडारवर असणारे अजितदादा चांगल्या खात्यांसह भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेत। आज अशाच 5 अतृप्त भाजप आमदारांची माहिती आपण बघणार आहोत, ज्यांच्यावर शिंदे आणि अजितदादांच्या भाजपसोबतच्या एंट्रीमुळे अन्याय होतोय अशी चर्चा आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। या यादीत पहिलं नाव घ्यावं लागतं ते खुद्द महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि चालू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। शिंदे यांचं बंड यशस्वी करण्यात मुख्य सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना या कामाचं बक्षीस म्हणून मुख्यमंत्रीपद मिळणं सहज शक्य होतं। एव्हाना महाराष्ट्रातील जनतेनंही हाच अंदाज मनाशी बांधला होता। मात्र मराठा कार्ड खेळत केंद्र नेतृत्वानं एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली। मुख्यमंत्री पदाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर वाजलेले 12 कोणाच्याही नजरेतून सुटणं केवळ अशक्य। त्यावेळी फडणवीस यांनी आपलं दुःख लपवत आपण सत्तेत सहभागी होणार नाही, मार्गदर्शक किंवा स्ट्रॅटेजिस्टच्या भूमिकेत राहू असं सांगत सारवासारव केली। मात्र काही तासातच दिल्लीहून ऑर्डर मिळाली आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवण्याची इच्छा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद सेनेला द्यायला नकार दिला होता। अगदी याच कारणावरून युती तुटली होती। आता मात्र देवेंद्र फडणवीस यांचा नाईलाज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलाय। बरं, त्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात गृह, अर्थ, जलसंपदा अशी सगळी तगडी खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली। अगदी विदर्भातील 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सुद्धा। मात्र यंदाच्या जुलै महिन्यात अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि अर्थमंत्री पदासह बरीच खाती फडणवीस यांना सोडावी लागली। वसंतराव नाईक यांच्यानंतर 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे। स्वपक्षातील सर्व प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण करत फडणवीस यांनी मागील 10 वर्षात स्वतःला सिद्ध केलं होतं। 2019 नंतर भविष्यात केंद्रात पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातून योग्य माणूस म्हणून फडणवीस यांचं नावही चर्चेत येऊ लागलं होतं। तसंच सरकार पाडापाडीच्या खेळात त्यांची प्रतिमाही डागाळली गेली असून फडणवीस कितीही आणि काही बोलले तरी त्यांच्या ऍक्टिव्हिटी दिल्लीतून कंट्रोल होतात ही गोष्ट आता लपून राहिली नाही। शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राची जाण असलेला अभ्यासू नेता म्हणून फडणवीस यांनी स्वतःला सिद्ध केलं असलं तरी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ किंवा कनिष्ठ नेत्यांची नाराजी दूर करत त्यांना सध्याचं राजकारण करावं लागतंय एवढं नक्की आहे। पण एकूणच काय, मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री पदावर बोळवण करून त्यांच्यावर भाजपा हायकमांड अन्याय करतंय हे सुद्धा तितकंच खरं आहे। पण शिवसेना हा भाजपचा युतीमधील नैसर्गिक भागीदार असल्यानं, शिंदे यांना सोबत घेतल्यानं भाजपच्या कुठल्या नेत्यावर अन्याय झाला असं थेटपणे तसं म्हणता येत नाही। मात्र 2014 ते 2019 काळात मंत्रिमंडळात जी जरब देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांची होती ती कुठेतरी आता कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील सहभागानंतर तर ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते। याचा फटका बसलेल्या भाजप नेत्यांमध्ये सर्वात वरचं नाव आहे ते चंद्रकांत पाटील यांचं। महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी चंद्रकांत पाटील हे पदवीधर आमदार होते। त्याच वेळी त्यांना भाजपचं प्रदेश अध्यक्षपदही मिळालं होतं। 2014च्या युती सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्रीपद मिळालं। राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांमध्ये गणना होणारे चंद्रकांत पाटील अगदी 2022 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर प्रचंड तोंडसुख घ्यायचे। शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यावर तर ते थेट टीका करायचे। मागील 9 महिन्यात मात्र त्यांची ही टीका फारच सौम्य झाली आहे। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे तुलनेनं दुय्यम खातं सध्या ते भूषवत आहेत। जुलै महिन्यात अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतल्यानंतर तर चंद्रकांत पाटील गपगार झाल्याचंच पाहायला मिळत आहे। पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे असतानाही अधिकाऱ्यांच्या बैठका आणि नियोजनात मागील 3 महिन्यात अजित पवारांचंच वर्चस्व दिसून येत होतं। अखेर ऑक्टोबर महिन्यात चंद्रकांत पाटलांना सोलापूर जिल्ह्यात धाडून पुण्याचं पालकमंत्री पदही अजित पवारांकडे देण्यात आलं।
अगदी कोल्हापूरचं पालकमंत्रीपद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं. म्हणजे हक्काच्या कोल्हापूरलाही चंद्रकांत दादांना पॉवरफुल पोझिशन नाहीच. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे सध्या मिळेल त्यात समाधान मानताना दिसून येत आहेत. असं म्हणतात की फडणवीसांनी चंद्रकांत पाटील यांचे पंख छाटलेत. पण आता या दोघांचेही पंख भाजप हायकमांडने छाटायला सुरुवात केली. या यादीत पुढचं नाव येतं ते म्हणजे गिरीश महाजन यांचं. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून महाजन सर्वांना परिचित आहेत. खानदेश भागात एकनाथ खडसेंना पर्याय म्हणून भाजपने गिरीश महाजन यांना ताकद दिली आहे. महाजन यांनीही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनेकदा संकटमोचक म्हणून जबाबदारी पार पाडली. 2019 नंतर मात्र गिरीश महाजन यांचं वलय कमी झाल्याचं चित्र आहे. शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे ही नावं मागील वर्षभर या ना त्या कारणानं चर्चेत आहेत. विशेषतः खानदेशात गुलाबराव पाटील. आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर निधी वाटपाच्या बाबतीत गिरीश महाजन यांच्यावर अन्याय होईल अशा शक्यताही वाढल्या आहेत. 2004 ते 2014 या राज्यातील आघाडी सरकारच्या कालखंडात अजित पवारांची गिरीश महाजन यांच्यावर असलेली नाराजी आणि त्याचा निधी वाटपावर झालेला परिणाम याची पार्श्वभूमी ही त्या शक्यतेमागे आहे. एकूणच अजितदादांच्या एंट्रीनं गिरीश महाजन यांचे पायही बरेच खुंटले गेले आहेत. याचं अजून एक कारण म्हणजे त्यांचे नेते फडणवीस यांच्याकडेच सध्या अर्थखात नाहीये. या यादीतलं पुढचं नाव आहे पंकजा मुंडे यांचं. महाराष्ट्रात भाजपची विजय रोवण्यात ज्या गोपीनाथ मुंडेंनी आयुष्य खर्ची घातलं त्यांच्या कन्येला स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याची धडपड आता करावी लागते. चिकी घोटाळ्यात नाव आल्यानंतर स्वतःची राजकीय प्रतिमा सुधारण्याचे अनेक प्रयत्न करूनही पंकजा यांना पक्षात स्वतःचं वजन वाढवता आलं नाहीये. 2019च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर भाजपनं त्यांना आमदार बनवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. एकनाथ खडसे यांनी स्वतःची घुसमट होत असताना भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते तिथं आमदारही झाले. पंकजा मुंडे मात्र स्वतःच्या पुनर्वसनासाठीच अजून थांबलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात अजित पवार गटातून सत्तेत सहभागी झालेल्या धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद मिळालंय. धनंजय मुंडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री राहिले होते, तर ते आता कृषी मंत्री आहेत. म्हणजेच त्यांनी स्वतःसाठी सेफ झोन तयार करून ठेवलाय. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी धनंजय मुंडेंना तिकीट मिळालं तर पंकजा मुंडेंचं राजकीय अस्तित्व संपल्यात जमा होईल. एकंदरीतच पक्ष बदलण्यासाठी पंकजा मुंडेंनी बराच उशीर केला अशीही तिथं चर्चा आहे. पण कदाचित त्या पक्षांतर करून शरद पवार गट किंवा ठाकरे गटाचा आदरही घेतील. पण एकेकाळी गोपीनाथ मुंडेंच्या नावाने मराठवाड्यात वाढलेली भाजप मात्र त्यांच्या कन्या पंकजा यांच्यावर मोठा अन्याय करते हेच आता आपल्याला म्हणावं लागेल. पुढचे नेते आहेत राम शिंदे. भाजपशी एकनिष्ठ असलेल्या राम शिंदे यांचीही अडचण दुर्लक्षित करता येणार नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी 3 वर्ष चॅलेंज देऊन रोहित पवार यांनी शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटले होते. अगदी तगडी वातावरण निर्मिती करून पवारांनी कर्जत जामखेड मतदारसंघ पिंजून काढला आणि राम शिंदे यांचा पराभव केला. 2014 ते 19 काळात फडणवीस यांची सावली बनून फिरणारे राम शिंदे त्यानंतर काही काळ मग विजनवासात गेले. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेऊन फडणवीस यांनी आणखी एक संधी दिली. पण 2024च्या विधानसभेलाही शिंदे विरुद्ध पवार अशी लढत अपेक्षित असताना अजित पवार यांनी सत्तेत प्रवेश करून शिंदेंच्या रंगाचा बेरंग केलाय. सध्या रोहित पवार जरी अजित पवार विरोधी गटात असले तरी अजित काकांकडून त्यांना मदत होणार नाही असं नाही. मतदारसंघातील मतांची बेरीज कशी करायची ही अडचण शिंदेंपुढे त्यामुळे पुन्हा उभी राहिलेली आहेच. भाजपच्या राज्यातील सत्ताकारणामुळे लोकल मतदारसंघात बळी गेलेले शिंदे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहेत. या व्यतिरिक्त अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळं भाजपचे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, सोलापूरचे सुभाष देशमुख, लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर तसंच औसा येथील अभिमन्यू पवार यांना हाताशी असलेल्या मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलंय अशी ही चर्चा आहे. अजित पवार यांचा टेकू मिळाला नाही तर सरकार टिकणार नाही आणि सरकार टिकलं नाही तर मंत्रिपद काय कामाचं हाच विचार करून या मंडळींनी समझोता करून घेतलाय असंही अनेकांचं म्हणणं आहे. पण खरं तर हा सगळा मोदींना लोकसभेला मजबूत करण्यासाठी केलेला समझोता आहे. असो, पण अजित पवार फॅक्टरमुळे भाजपच्या या मूळ नेत्यांव्यतिरिक्त इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचीही बऱ्यापैकी गोची झाली आहे. हर्षवर्धन पाटील मूळचे काँग्रेसचे असले तरी त्यांचा आणि अजित पवार यांचा मागील 20 वर्षांपासून 36चा आकडा आहे. 2014 आणि 19च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना अधिक ताकद पुरवली होती.
पण अजित पवार यांना जवळ करताना हर्षवर्धन पाटील दुखावले जातील हा विचार फडणवीस यांनी केला नसेल का हे कळायला तुर्तास मार्ग नाही. राहता राहिला प्रश्न गोपीचंद पडळकर यांचा. तर पडळकर यांचं राजकारणच पवार विरोधावर चाललंय. आधी राष्ट्रीय समाज पक्ष, नंतर वंचित बहुजन आघाडी आणि आता भाजपमधून काम करताना पडळकर यांनी ज्या ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा पवार कुटुंबियावर शेरेबाजी केली आहे. अगदी अलीकडे सुद्धा त्यांनी अजित पवार यांना आम्ही मानत नाही, मग त्यांच्याकडे काम घेऊन कशाला जायचं अशा आशयाचं जहरी विधान त्यांनी केलं होतं. 2019 विधानसभा अजित पवार यांच्या विरोधात लढलेल्या पडळकर यांना आता अजित पवारांचा विरोध करणं कठीण जात आहे. भाजप पक्षश्रेष्ठींना ही गोष्ट बिलकुल पटत नसल्यानं गोपीचंद यांची अवस्था मूग घेऊन गप्प राहणे अशी झालेली आहे. एकूणच पार्टी विथ डिफरन्स म्हणून फ्रंटलाईन करणारे भाजपचे जुने जाणते नेते केंद्रात आणि राज्यातही साईडलाईन झाले असून काँग्रेस राष्ट्रवादीमधून आलेले बरेच नेतेच आज भाजपमध्ये फोकसला आले आहेत. जसं की नारायण राणे शिवसेना काँग्रेस करून भाजपमध्ये आले, पण नारायण राणेंना केंद्रीय मंत्री करून भाजपनं जपलं. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही काँग्रेसमधून स्वतःकडे घेत मंत्रिपद दिलं. साताऱ्यात राष्ट्रवादीच्या छत्रपती उदयनराजे भोसलेंचं पुनर्वसन केलं. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या धनंजय माडकांना खासदारकी दिली. एकूणच भाजप हायकमांड जरी टीका काँग्रेस राष्ट्रवादीवर करत असली तरी त्यांचं प्रेम हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आहे, हेच यातून सिद्ध होत आहे. पण यातून हार्डकोर भाजप नेत्यांवर मात्र अन्याय होतोय अशी ही चर्चा आहे. पण आता हा अन्याय भाजप हायकमांड करतंय की राज्यातील नेते कुणालाच कशाचा धारभूळ नाही. असो, पण यामुळेच 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीतर्फे जागा वाटप होत असताना अनेक रंजक घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत या अतृप्त नेत्यांना भाजपकडून काही दिलासा मिळतोय का हे येत्या काळातील राजकारणच सांगेल. बाकी तुम्हाला काय वाटतंय? खरंच अजितदादांच्या एंट्रीमुळे भाजप नेत्यांवर अन्याय झालाय का? याचा परिणाम काय होऊ शकतो? भाजपचे काही नेते फुटून काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याची रिस्क घेतील की आहे त्याच जागेवर ते मुकाटपणे हा अन्याय सहन करतील? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.